बघा ना किती मोठं मंदिर आहे. 1 2 3. तर बघा आता आम्ही तर मंदिराच्या बॅक साईडला बसलो. हो समोर मंदिर. भाच्यांना मामा घेऊन चालला रस्त्याला तांबरे. हे बघ इथं आंघोळ करायला कसं मस्त फवारा लावलाय. हो किती मस्त वाटतंय. सो हे गाइस वेलकम बॅक टू रोहित ब्लॉग यूट्यूब चॅनल. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मस्त हे बघा टाइम झालेला आहे 11:30 झाले आणि हा आहे जालना राजूर रोड. काय दैन यार टोपी पडली गाइस ना. तर आहे जालना राजूर रोड. आम्ही इकडनं चाललोय राजूरच्या गणपतीच्या पाया पडायला. खूप मस्त मंदिर आहे आणि खूप फेमस पण आहे, मस्त आहे. त्याच्यामुळे आम्ही चाललोय बघायला. दरवर्षी मी यायचो, विचार करायचो जाईल जाईल जाईल, पण ह्या टायमाला चाललोय मस्त आम्ही दोघंच. इकडं आपली गाडी हा शुभम आणि आजूबाजूचा भूभाग किती मस्त आहे. तुम्हाला आवाज पण काय माहिती नीट येतोय का नाही, कारण की हवा खूप चालू आहे. तुम्ही बघशाल ना एक नंबर वाटेल तुम्हाला. पण एवढं मस्त गणपतीचं मंदिर आहे तिथं. आणि राजूरचा गणपती तुम्ही गुगलला युट्यूबला टाकला ना तुम्हाला लगेच दिसून येईल. तर चला जाऊ आता आपण डायरेक्ट तिकडं. तरी बघा आत्ता आम्ही इथं राजूर गावात पोहोचलो आहे आणि इथं समोर मंदिराचा प्रवेशद्वार म्हणजे एंट्री गेट. तिकडं आता आम्ही गाडी वगैरे पार्क करू. तेव्हा सगळे दुकान गणेश उपहारगृह हे इकडनं आतमध्ये आहे. तेव्हा हे व्हाईट कलरचं दिसते ना ते मंदिर आहे व्हाईट कलरचं. तोंडाला पूर्ण रुमाल वगैरे लावला कारण की उन्हाच्या खूप गरम गरम झळा लागत होत्या. हॅलो समोरच गणपती मंदिराचं प्रवेशद्वार आहे. मंदिर बघा किती छान दिसतं एकदम लांबूनच. वरती कळस आहे सोन्याचा आहे का सोन्यासारखं आहे काय माहिती. सोन्याचं आहे करते वरचं सोन्या गोल्डन कलरचं मस्त दिसतं बघा ना. ते झूम करून दाखवतो. ते बघा गाईज इकडनं आम्ही चाललो आहे आतमध्ये आता. एकदम शांत आहे बघा. चप्पल तिथं बाहेर पण काढू शकतो ना आम्ही, आतमध्ये काढतो. तिथं समोर पण आहे चप्पल काढायला, कारण की खाली पूर्ण लादी आहे. डायरेक्ट पाय करपतील खालून. हां त्याच्यामुळे खाली टाकले. याने काय याने शूज घातलेत, याने सॉक्स आहे. मी घातली चप्पल, पाय डायरेक्ट भासतील खालून. हॅलो एवढं येतं समोर. आत्ता काढलं तिथं एवढे चटके वाजत आहेत. इकडनं आतमध्ये काय नाही, इकडनं सावली पूर्ण. शपथ करू मोठं मंदिर आहे. हो ना किती मोठं मंदिर आहे. 1 2 3 माळ्याचं मंदिर. वरती हे पूर्ण कळस पूर्ण व्हाईट केलेलं आहे. हां लय खूप वर्षापासून यायचा विचार करत होतो पण जमत नव्हतं. ह्या टायमाला मस्त आलो. दर्शन घेऊ, तुम्हाला पण दर्शन देऊ. बाबा हे व्हाईट कलरच्या लादीत ना डायरेक्ट डोळ्यावर समोर फ्लॅश मारतात. डायरेक्ट डोळ्याचे बारीक होतात. हां हे बघा इकडे समोर मंदिर. त्याच्या तुम्हाला इकडचं व्ह्यू दाखवू आपण. मला असं वाटतंय काय कोणती रे याला काय म्हणतात. तर चला आता इकडनं जाऊ, मस्तपैकी दर्शन वगैरे घेऊ. चल कोणती कुठे पटरी ही त्यांनी काम गिम करायसाठी बनवली असेल. ती समोर शाळा वाटतं ना. हां ती होती शाळा येलो कलरची.
तेव्हा तिथं आता गणपती बाप्पांच्या पाय वगैरे पडले आपण. तुम्हाला पण थोडंच दाखवलं कारण की आतमध्ये लिहिलेलं होतं फोटो व्हिडिओ काढण्यास मला नाही आहे. तरी पण त्यांना बोललो 1 सेकंडसाठी तरी काढू द्या, तुम्हाला पण दर्शन घ्यायला भेटेल. हे इथं महादेव विठ्ठल मंदिर. आणि तिथं कोणतं रे विष्णू मंदिर आहे का ते? पलीकडे विष्णू मंदिर आहे. हां 3 मंदिर आहेत, विष्णू मंदिर, महादेव विठ्ठल मंदिर आणि गणपती मंदिर. आजूबाजूचं बघा किती मस्त दिसतं, एकदम छान, एकदम शांत वाटतंय. तर मग आता आम्ही इथं मंदिराच्या बॅक साईडला बसलो. समोर मंदिर. याला आधी एवढं गरम झालेत ना, एक पाय करपत आहेत म्हणून इथं सावली घेऊन बसलोय. बघा इकडं मी बसलोय सावलीला. इकडं समोर उभं राहून थंबनेलसाठी फोटो पण काढायचा, तो पण काढायला जमत नाही, डायरेक्ट पाय पूर्ण भासतात. ते बघू आता कसं तरी काढू फोटो. झाला इथं 5 मिनटं बसू, एकदम शांत वाटते. दर्शन वगैरे खूप मस्त झालं, पण खूप मस्त मंदिर आहे. पूर्ण व्हाईट कलरचं असं पूर्ण शाईन मारते उन्हामध्ये बघा, पूर्ण शाईन मारते उन्हात. सगळे इथे शांत बसले. तरी बघा मंदिराच्या वरतून किती मस्त दिसतंय समोर गेट वगैरे. गेटचं पण शेप बघा ना कसं असं एकदम गोल बनवलेला आहे. हे बघा आणि एकदम उंच हाईटवरती बनवलेलं आहे. तर चला इकडे निघू आपण पटपट खाली. तरी बघा आत्ता आम्ही चप्पल वगैरे घालून निघालोय. खूप ऊन आहे आणि ताण पण खूप लागली. ते बघा बाहेरून बी कसं मंदिर दिसते बघा. तर आता इकडनं निघूया. इकडनं बाहेरून फोटो काढला मस्त, कारण की पूर्ण व्ह्यू दिसत होतं मागचा. ते इकडनं चाललो आहे आपल्या गाडीजवळ. आम्ही दोघंच आलो होतो, घरी काम आहेत तरी पण आलो होतो. बोल दरवर्षी येईन विचार करू म्हणलं. नेड्या मला जाऊनच येऊ वेळ काढून. जास्त काय नाही, किती 20-25 मिनटं लागतात घरापासून इकडे यायला गाडीवरनं, जवळच आहे. तुम्ही पण इकडे आजूबाजूच्या गावात राहत असेल तर या, मस्त दर्शन घेऊन जा आपल्या मंदिराचं. तर बघा आत्ता आम्ही इथं आमच्या गाडीच्या इथं आलो आहे. गाडी मस्त सावलीमध्ये पार्क केली होती. हे बघ इकडनं मंदिर. खूप ऊन वगैरे पण लागतंय, काहीतरी थंड वगैरे पिऊ आता. इकडनं जाऊ. बघा इकडं समोर मंदिर आणि इकडे समोर आम्ही ज्यूस प्यायला थांबलोय, कारण की ऊनच एवढं तर काय करणार. मला मस्त ज्यूस वगैरे पिऊ, मग इकडनं जाऊ आपण घरी. तेव्हा ते ज्यूस पण आले सोमवारी. मँगोचा ज्यूस सांगितलं होतं मी, पायनॅपल. हां मस्त लागतो थंडगार एकदम. बघा तर बघा आता ज्यूस वगैरे पिलाय आम्ही. फुल मस्त पॅकिंग वगैरे झालोय परत उन्हामुळं, आणि इकडे निघलोय. इकडे जरा बसलो होतो ना, निघायची इच्छाच होत नव्हती. सावलीला बसलो होतो ना शांत, एकदम पोट पण थंड झालं होतं ज्यूस पिऊन. निघायची इच्छा नव्हती होत, काय करणार होता. तर चला जाऊ आता घरी डायरेक्ट. काय खायचं ना. तर आता हे बघितलं पेट्रोल पंपावर आले, पेट्रोल पण नव्हतं आपल्या गाडीत. तरी बघा आत्ता आम्ही इथं गावात पोहोचलोय. हे बघा जयंतीमुळे पूर्ण एक फुल ब्ल्यू कलरचा कपडा लावला होता आणि समोरवरती झेंडा. आणि इकडं आपलं घर लग्नाचं. 2 hours later. तरी बघा आम्ही खूप वेळेस असंच बसलो होतो घरामध्ये. औरंगाबादवरनं मामा आला, छोटा मामा. पण आमचा रॉगी मामा आम्हाला घेऊन चाललाय. हां मामा घेऊन चालला, ट्रॅक्टरमध्ये डीजे लावलाय. सगळ्या भाच्यांना मामा घेऊन चालला रस्त्याला. तांबरे हे बघा मामा सगळ्या भाच्यांना चाललं रस प्यायला घेऊन. आता मी चाललोय गाईत मस्त रस प्यायला. हो इथं वंश आत्ताच आला औरंगाबादवरनं वंश.
वैष्णी रस पिलाय तरी पण डबल प्यायला झालं ना वय? मी रसाची पिला. नाही पिणार आता? खाली ओढत होते बाहेर ओढत आता नाही पिणार परत? काच खाली कर पूर्ण तेव्हा किती जण बसलेत मागं? गाईज दाव आता बाहेरून दोन साईडला दोन वजनदार माणसं बसलेत. बाई नाही आली गाईज, बाई लागला नाही जरा चला आता आपण इकडनं जाऊ रस प्यायला. तेव्हा आम्ही आता रसवंतीवर येऊन पोचलोय. सगळे लाईनीत बसलेत. बर्फाचा तेव्हा आता रस आलाय मस्त. बघा यांनी प्यायला पण चालू केलं. संपलं पण येतं अर्धा. मशी नाही घेतला रस. नको राहू. गाईस बच्चू बा काय म्हणतोय? कोणत्या फवारा खाली? गाई ये बा तोंड बघा. आता 5 ग्लास ज्यूस मागवलं होती त्यानेच तोंड धुतलं. हे बघा ब्लॉग मध्ये पडणार नाहीये. माग आमचे काका बसले. डोंट केअर. माग आमचे काका बसले. हे बघ इथं आंघोळ करायला असं मस्त फवारा लावलाय. हो किती मस्त वाटतंय याच्यामध्ये. थंड थंड वाटतंय बघा. हो रस घेतलाय पार्सल मम्मीला, मावशीला, आजीला. तेव्हा आत्ता इथं आलो घरी. गाडी इथं सावलीत लावली. तर उद्या मस्त लग्न आहे बाई. आत्ता इथं आलो. लय ऊन आहे गावाला. भेटू तुम्हाला परत थोड्या वेळात.